पार उतारी, ओ शंकर भोले भाले शैल विहारी त्रिपुरारी, तेरी लीला प्रभु सबसे है न्यारी, ओ शंकर भोले भाले। शिव शंकर जहाँ भी तेरा, हे शिव शंकर जहाँ भी तेरा डम डम डमरू बाजे। हे शिव शंकर हे प्रलयंकर, हे शिव शंकर जहाँ भी तेरा, हे शिव शंकर जहाँ भी तेरा डम डम डमरू बाजे। धर के नाना रूप तेरे गण संग संग तेरे नाचे, संग संग तेरे नाचे। तेरा किसी ने भी, ओ तेरा किसी ने भी भेद न पाया, कैसी माया भाई तुझको तो नंदी की सवारी। ओ शंकर भोले भाले शैल विहारी त्रिपुरारी, तेरी लीला प्रभु सबसे है न्यारी, ओ शंकर भोले भाले शैल विहारी त्रिपुरारी, तेरी लीला प्रभु सबसे है न्यारी, ओ शंकर भोले भाले, 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 ओ शंकर। To go deeper in silence, to find the earth at your beginning, that innocence within you, that innocence unfolding, from which flows the rivers of your soul.
जय श्री माताजी. आपण सर्वजण श्रीमातांच्या प्रतिमेकडे पाहून प्रणाम करूयात आणि हळुवारपणे बंधन घेऊयात. परमपूज्य श्री माताजी, आपणच साक्षात श्री आदिशक्ती आहात. आपल्या परमकृपेत आपल्या निर्मल चरणी ध्यान करण्याची अनुमती आम्हा सर्वांना प्रदान करा. आता आपण हळुवारपणे डोळे मिटूयात आणि आपला उजवा हात जमिनीवर ठेवूयात. आपलं संपूर्ण चित्त आपण आपल्या डाव्या हाताच्या तळव्यापासून सहस्रार आणि सहस्रारापासून उजव्या हाताच्या तळव्याद्वारे धरणी मातेकडे 7 वेळा नेऊ. श्री महाकाली साक्षात. ओम तमेव साक्षात श्री महाकाली साक्षात श्री आदिशक्ती माताजी श्री निर्मला देवे नमो नमः. आता आपण आपला उजवा हात मांडीवर ठेवूयात आणि डावा हात कोपरात वाकवूयात, आकाश तत्वाकडे करूयात. आपलं संपूर्ण अटेन्शन आपण आपल्या उजव्या हाताच्या तळव्यापासून सहस्राराद्वारे डाव्या हाताकडे 7 वेळा नेऊयात. श्री हनुमानजी साक्षात. ओम तमेव साक्षात श्री हनुमानजी साक्षात श्री आदिशक्ती माताजी श्री निर्मला देवे नमो नमः. आता आपण आपले दोन्ही हात मांडीवर ठेवूयात. आपलं संपूर्ण अटेन्शन आपल्या मध्य मूलाधार चक्रामध्ये गोलाकार क्लॉकवाईज 7 वेळा. श्री गणेश साक्षात. ओम तमेव साक्षात श्री गणेश साक्षात
श्री आदिशक्ती माताजी श्री निर्मला देवे नमो नमः. आता आपण आपला उजवा हात आपल्या ओटीपोटावर डाव्या बाजूला दाबून धरूयात. परमपूज्य श्री माताजी, आपल्या परमकृपेत कृपा करून आम्हाला शुद्ध आणि निर्मल विद्या प्रदान करा. परमपूज्य श्री माताजी, आपल्या परमकृपेत कृपा करून मला शुद्ध व निर्मल विद्या प्रदान करा. कृपा करून आम्हाला शुद्ध आणि निर्मल विद्या प्रदान करा. आता आपण आपला उजवा हात आपल्या मध्य नाभी चक्रावर ठेवूयात. परमपूज्य श्री माताजी, आपल्या परमकृपेत कृपा करून आमच्यामध्ये लक्ष्मी तत्व जागृत करा. कृपा करून आम्हाला समाधानी बनवा. आता आपण आपल्या उजव्या हाताचा तलवा आपल्या नाभीच्या भोवताली आपल्या भवसागरावर गोलाकार क्लॉक. परमपूज्य श्री माताजी, आपण साक्षात श्री आदिगुरु दत्तात्रय आहात. आपल्या परमकृपेत कृपा करून आमच्यातील गुरुतत्व जागृत करा. कृपा करून आम्हालाच आमचा गुरु बनवा. तर आपण आपला उजवा हात आपल्या हृदयावर ठेवायचा डाव्या बाजूला. परमपूज्य श्री माताजी, आपल्या परमकृपेत मी केवळ एक शुद्ध आत्मा आहे. मी मन नाही, बुद्धी नाही, शरीर नाही, अहंकार नाही. मी केवळ एक शुद्ध आत्मा आहे. कृपा करून आपण आमच्या हृदयामध्ये विराजमान व्हा. तर आपण आपला उजवा हात आपल्या मानेवर डाव्या बाजूला लावून धरूयात. परमपूज्य श्री माताजी, आपल्या परमकृपेत मी निर्दोष आहे. मी निर्दोष आहे. मी कुणाचाही दोषी नाही. मी निर्दोष आहे. मी निर्दोष आहे. आता आपण आपला उजवा हात आपल्या कपाळावर दाबून धरूयात आणि इथं 3 वेळा क्षम म्हणूयात आपण. क्षम क्षम क्षम. तर आपण आपल्या उजव्या हाताचा तळवा आपल्या सहस्रारावर घट्ट दाबून धरूयात आणि जागच्या जागी गोलाकार क्लॉकवाईज 7 वेळा फिरूयात. परमपूज्य श्री माताजी, आपण साक्षात श्री आदिशक्ती आहात. आपल्या परमकृपेत कृपा करून आम्हाला निर्विचारिता प्रदान करा. कृपा करून आमच्याकडून ध्यान करून घ्या. आता आपण आपले दोन्ही हात मांडीवर ठेवूयात. आपलं संपूर्ण लक्ष आपल्या दोन्ही हातातून वाहणाऱ्या चैतन्याकडे आणि सहस्रारामध्ये केंद्रित करूयात आणि ह्याच अवस्थेमध्ये आपण श्री माताजींची अमृतवाणी ऐकूयात. सर्वभूतेषु जाती रूपेण संस्था. सगळ्यांच्या मध्ये आहेत जाती. अनेक जाती आहेत. देवीने अनेक जाती केल्या. एक अशी जात आहे की जे लोक परमेश्वराला विचारत सुद्धा नाही. ती एक जात आहे, जाऊ दे. दुसरी एक जात आहे जी नेहमी परमेश्वराच्या विरोधात असतात. ती एक जात आहे, जाऊ दे. तिसरी एक जात आहे ज्यांना भलते धंदे जास्त आहेत आणि परमेश्वर नको, तेही आहेत, जाऊ दे. असेही लोक आहेत की जे परमेश्वराच्या नावावर नुसते कर्मकांड करत बसले. अनेक जन्म केले आणि अजूनही करतच आहेत. त्यांचं तेही सुटत नाही. किती सांगितलं तरी सुटत नाही, जाऊ दे, तेही आहे. त्याहून असेही लोक आहेत की जे खरोखर परमेश्वराला शोधत आहेत. ज्यांची बुद्धी त्या बाबतीत अगदी शुद्ध आहे आणि स्पष्ट रूपाने त्यांना दिसत आहे की परमेश्वर मिळवणं म्हणजे काय. हे लोक आपल्या जातीतले आहेत. आपल्या जातीत येऊ शकतात. प्रत्येक माणसाशी सहयोग वर्णिता येत. सहयोगाला समजण्यासाठी सुद्धा एक विशेष पद्धतीचे लोक पाहिजे. मी असं बघते की सहयोग मिळाल्यानंतर सर्व तऱ्हेच्या लोकांना जाऊन भिडतात. काही श्रीमंत माणसं असतात. माताजी ते फार श्रीमंत आहेत, तुम्हाला भेटायची इच्छा आहे, बरं मग पुढे का.
ते म्हणतात की आम्हाला एकदा माताजींना भेटून द्या. मग त्यांना काय पाहिजे? काही नाही, ते भेटायला म्हणतात. मी म्हणते की अहो राहू देत, त्यांना अजून थोडंसं कमू द्या. लोकांना समजत नाही असं कसं माताजी म्हणाले एवढे श्रीमंत आहेत. कारण त्या लायकीचे नाहीत. पैसे आले म्हणून लायकी येत नाही. दुसरे लोक आले म्हणे फार मोठे पॉलिटिशियन आहेत, तुम्ही भेटा. म्हटलं दुरून नमस्कार, मला वेळ नाही. मग आजची एक साधी बाई आली तर माताजी उठून आल्या भेटायला. हे असं कसं? अहो जे तुम्हाला साधं दिसतं, जे सामान्य दिसतं तेच आम्हाला असामान्य वाटतं. त्याला आम्ही तरी काय करणार? आमचं जसं डोकं आहे तसंच आम्ही चालणार आहोत की नाही? तसंच सहयोगाचं सुद्धा डोकं असायला पाहिजे. बेकारच्या लोकांच्याकडे आपला वेळ दंगू नये. जी मंडळी परमेश्वराला शोधत आहे आणि जी परमेश्वराच्या चरणी जायला, लीन व्हायला तत्पर आहेत, अशाच मंडळींकडे जावे. आता हा दीप तुम्ही लावला आणि इतके दिवे लावले, पण एखाद्या समजा दारुड्या माणसाला दिवा दाखवला किंवा ज्याला भूत लागली आहे तशा माणसाला दिवा दाखवला तर तुम्हालाच खायला धावेल. तर त्याला दिवा दाखवण्याची गरज काय? जगात असे पुष्कळ लोक आहेत जे खरोखर जाणतात की ते अंधकारात आहे आणि त्यांना परमेश्वराला भेटायचं. पण असेही पुष्कळ लोक आहेत की जे नुसतं देवाला कशासाठी भेटायचं, तर आम्हाला काहीतरी त्याच्यातनं भौतिक लाभ झाला म्हणजे बरोबर. आता सांगायचं म्हणजे असं की भौतिक लाभ होतो त्याबद्दल शंका आहे. आज जे आपण लक्ष्मीपूजन इथे मानलेलं आहे त्याला हेच कारण आहे की जी पुण्याची अलक्ष्मी आहे त्याला तोंड दिलं पाहिजे, त्याच्यावर मात केली पाहिजे. त्याच्याशिवाय पुण्यातली, त्या पुण्यभूमीतली अलक्ष्मी जाणार नाही. त्यातलं मुख्य कारण काय असलं पाहिजे बरं? अलक्ष्मी असण्याचं मुख्य कारण म्हणजे पुण्याला जितके मारुती आहेत आणि जितके गणपती आहेत तिथे इतके लोक जाऊन बसलेले आहेत, या सगळ्यांची आधी उचलबांगडी केली पाहिजे. हे लोक जे मध्ये देवाच्या नावावर बसून पैसे खातात आणि तुमच्या डोक्याला टिळे लावतात, ते टिळे लावणं बंद केलं पाहिजे. तर मोठं कठीणच काम दिसतं मला त्याची आहेच. पण सहयोगात इलाज आहेत ह्या लोकांची, अनेक इलाज. ते इलाज आपण केले पाहिजे, शिकलं पाहिजे. पण हे लोक इथे बसून सगळ्यांचे आज्ञाचक्र खराब करतात. त्या आज्ञाचक्रावरून प्रहार करून जो मनुष्य जागरूक असेल त्याला सुद्धा नष्ट करतात. तेव्हा हे ते अगदी साधे दिसणारे लोक आहेत, ह्या लोकांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. ज्या देशामध्ये हे असले लोक कार्यान्वित असतात त्या त्या देशामध्ये गरिबी येते. कारण हे सगळी प्रेतविद्या आणि स्मशानविद्या ह्याची कार्य करत असतात. बसतात देवाच्या देवळात, त्यांना देवाची काही भीती नसते. देवाच्या देवळात बसून स्मशानविद्या आणि प्रेतविद्या करतात. कलकत्त्याला मी गेले तर तिथली स्थिती बघून मला वाटलं आता इथे सहयोग होतो की नाही हो. जो मनुष्य आला त्याला बघते तर काही ना काहीतरी बाधा. गरिबी म्हणजे इतकी आलेली आहे कलकत्त्याला, इतकी गरिबी आहे की एखादं उजाडलेलं मोठं गाव असावं आणि असे अनेक गावं म्हणून एखादा जर प्रांत तयार केला, ती कलकत्त्याची स्थिती. तर त्या लोकांना मी विचारलं की का बाबा तुमचं असं कसं, तुम्ही इकडे गेले ते का? हो म्हणे आम्ही दीक्षित आहोत. तिथे दीक्षित म्हणे दीक्षित
सगळी मंडळी दीक्षित, इथून तिथवर सगळे दीक्षित लोक, म्हणून मग दुःखी लोक असणार दीक्षित बरोबर. पण त्यांना सांगायची सोय नाही की बाबा हे जे तुम्ही दीक्षितपणा करताय हे बरोबर नव्हे, हे लोक सगळे उपटसूट आहेत. पण नुसते पैसे घ्यायचे असले तर हरकत नाही, पण त्याशिवाय जे नाना प्रकार ते करतात ते म्हणजे अत्यंत जालिम आहे. प्रत्येक देवस्थानी असा गोंधळ असतो, प्रत्येक देवस्थानी. तुम्ही ते मग जेरुसलेमला जा, नाही तर मक्क्याला जा, आणि नाही तर महालक्ष्मीच्या देवळात जा. प्रत्येक ठिकाणी हे प्रकार आपण करतो, त्यांनी अलक्ष्मी येते. लक्ष्मीचं असं आहे, इकडनं बाधा आली आणि ती तिकडनं चालली बाहेर. दुसरी गोष्ट व्यसन. व्यसनांच्या अधीन असल्यावरती लक्ष्मी कधीही घरात राहणार. असं म्हणतात तिकडून बाटली आली की तिकडून बाई चालली बाहेर. नुसतंच बाटलीच नाही, अनेक तऱ्हेची आपल्याला व्यसन आहे. आता सहयोगानं सर्व व्यसनं सुटतात, ही गोष्ट खरी आहे. थोडीशी जर अशी मेहनत जर केली तर सर्व व्यसनं सुटतात. जर व्यसनं असली तर लक्ष्मी तर जाणारच आणि यशसुद्धा कधी आयुष्यात येणार नाही. तुमचं जे यश आहे ते सुद्धा संपुष्टात येणार. लक्ष्मी गेल्याबरोबर राजलक्ष्मी गेली, गृहलक्ष्मी गेली. कोणत्याही नादाला जर मनुष्य लागला, कोणत्याही मोहाला जर मनुष्य बळी पडला तर लक्ष्मी उठते घरात, ती घरात टिकणार नाही. तुम्ही किती दिवाळ्या लावा आणि किती दिवे लावा, पण ती काही आत येणार नाही, कारण तुम्हाला दिसत नाही काय ते घरात. तिला दिसतं तेव्हा ती बाहेरची बाहेरच राहणार. तुम्ही कितीही मेहनत केली, कितीही लक्ष्मीची आरती केली, काही सुक्त म्हटली, काय केलं, काही फायद्याचं नाही. उलट सांगणारे जे आहेत त्यांचे खिसे भरले लागतो. हे करा ते करा, त्यातच तुमची सगळी स्थिती होणार. तेव्हा पहिल्यांदा आपल्यामध्ये असे काही जे विचार आहेत, ज्यांनी आपण ह्या अशा लोकांच्याकडे जातो किंवा जे वाममार्गाकडे जातो, ते विचार आपण टाकून दिले पाहिजे. आता तुम्ही असं म्हणाल की माताजी तुकारामांच्याकडे काही लक्ष्मी नव्हती, असं कसं? तुकाराम काही श्रीमंत नव्हते असं तुम्ही म्हणाल. आता वरून बघितलं तर तुकाराम श्रीमंत नव्हते असं दिसेल. सगळ्यांसाठी त्यांच्याकडे काही दागदागिने नव्हते, काही नव्हतं, मग लक्ष्मी कशी? त्यांच्याकडे काही लक्ष्मी नव्हती. पण किती श्रीमंत होते हे जर बघायचं असलं तर त्यांच्या चरित्राकडे बघा. जेव्हा शिवाजी महाराज सगळे दागदागिने वगैरे घेऊन त्यांच्या दारावर पोचले, त्यांनी शिवरायांना सांगितलं की बा आम्ही शेतकरी, मला हे करायचं काय, हे तुमच्याजवळ राहू द्या, तुम्ही राजे लोक तुम्ही वापराय. म्हणजे केवढा श्रीमंत असला पाहिजे होतो. आपल्याकडे असा एखादा श्रीमंत बघा जो फार मोठा श्रीमंत असेल, त्याला जर तुम्ही एखादा दागिना द्यायला गेलाय तर त्याला मोह येईल की नाही? असा कोणता श्रीमंत तुम्ही मला दाखवा ज्याला मोह येणार नाही. एक आमचं सोडून द्या, बाकी म्हणजे ज्याला मोह वाटतो, जो अशा गोष्टींकडे लक्ष देतो आणि हे मला मिळालं पाहिजे, ते मला मिळालं पाहिजे, हा मुलखाचा भिकारी झाला. असला श्रीमंत असेल, आणि श्रीमंत लोक जास्तच असतात भिकारी. एक 2 पैशाची कुठे वस्तू राहिली, अरे ती 2 पैशाची वस्तू राहिली म्हणून धावत येतील परत. म्हणजे श्रीमंत आहेत का भिकारी आहेत हे कोणी ठरवायचं? तेव्हा जे लोक मनाने श्रीमंत आहेत ते खरे श्रीमंत आहेत सहज. ज्या लोकांच्या घरी
जावं. इथे घरात काही नसलं तरी सुद्धा प्रेमाने माताजी आमच्याजवळ जे आहे ते एवढंच आहे, आम्ही तुमच्यासाठी काही केलं नाही, थोडी भाकरी आहे घेता का. केवढं श्रीमंत वाटतं ते. जे घरात होतं नव्हतं ते आणून पुढे ठेवलं. ते प्रेमाने गोडपणाने खायचं. त्यात खरी श्रीमंती त्याची दिसून येते की जे आहे ते सगळं काही आणून पुढे ठेवलेलं. तेच एखाद्या श्रीमंताच्या घरी जा म्हणजे अर्धे म्हणजे बंद करून ठेवते. हे बघा आमच्याकडे तुम्ही घेता का चहा, घेत असले तर घ्या, नाही तर ठीक आहे, नसेल घेत तर परत. हे कसले श्रीमंत. त्या शबरीने जी बोर आणून श्रीरामाला दिली, काय रामाला काही खायला नव्हतं का. त्या बोरांचं त्यांनी जे एवढं महत्त्व केलं त्याचंच सिद्ध होतं की ही एवढी श्रीमंत ही शबरी पाहुणचाराला आली तर तिच्या श्रीमंतीचा मान ठेवून त्यांनी तिची उष्टी बोरं खाल्ली. ही अशी श्रीमंती जी आली ती खरोखर लक्ष्मीची श्रीमंती. पैसा असो वा नसो, मनुष्य श्रीमंत असू शकतो, आपल्या बादशाहीत राहू शकतो. पण चला सहयोगात तेही पण आहे. तुम्हाला कुणी आम्ही शबरी स्थितीला देत, सहयोगात लक्ष्मी ही मिळणारच, म्हणजे अगदी लक्ष्मीच ही सगळ्यांना मिळणार, त्याबद्दल शंका नाही. त्याला एवढ्यासाठी नाही की तुम्ही भिकारी आहात, तेवढ्यासाठी नाही, पण जगाला दिसलं पाहिजे. जर जगाला असं दिसलं की तुम्ही सहयोगात येऊन गरीब झाले तर कुणी सहयोगात येणार नाही. त्यांना प्रलोभन देण्यासाठी लक्ष्मी तुम्हाला दिलीच पाहिजे, त्याबद्दल त्याशिवाय त्या आंधळ्यांना दिसायचं नाही. म्हणून लक्ष्मी दिलीच पाहिजे आणि मिळणार. नाभीचक्र उघडल्याबरोबर लक्ष्मी मिळू शकते. पण नाभीचक्रामध्ये लक्ष्मीचं जे स्थान आहे त्यातलं पहिलं ग्रहलक्ष्मीचं स्थान. आपण असंही म्हणू की तुकारामाची बायको म्हणजे अगदी जहालबाई होती. जरा नम्र असती आणि देवाला तिने मानलं असतं तर कदाचित त्यांच्या घरी लक्ष्मी आली असती. तर घरातली ग्रहलक्ष्मी कशी आहे त्याच्यावरनं लक्ष्मी येणार. तिला जर बाधा असली आणि नवरा तिच्या बाधिकपणालाच बळी जात असला तर घरात कधीच लक्ष्मी राहणार. पण ती जरी बाधिक असली आणि नवऱ्याने सांगितलं की ही बाधा तुझी गेली पाहिजे, किंवा नवरा दारू पितो तरी ही बाई आपली पतिव्रता बनवून दारू पाहिजे ना माझे दागिने घेतो, बर मग माझं मंगळसूत्र घे, जे पाहिजे असेल ते घे, तू मी पतिव्रता आहे फार मोठी, असं म्हणून त्याला आणखी नरकात ढकलत असते. हळुवारपणे डोळे उघडूयात, श्रीमातांच्या प्रतिमेकडे पाहून प्रणाम करूयात आणि बंधन घेऊयात. रजनी 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 कर भक्त सुनयन विक्रम रभ रम रभ रम रभ रम रभ रम राधिपते
महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि विरचित वल्लिक पल्लिक मल्लिक भिल्लिक भिल्लिक वर्गपते सितरुत भुल्लि समुल्ल सितारुण कल्लज पल्लज सल्ललिते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते कमलदलामल कोमल कांति कला कलिकामल भालवते सकल विलास कला निलया क्रमकेलि कलंकल हंसकुले कलिकुल संकुल कुवलय मंडल मौलि विलब्ध कुलालिकुले जय जय हे महिषासुरमर्दिनि जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते जय जय हे महिषासुरमर्दिनि माता निर्मला मेरी माता निर्मला तिम्रो चरण मायो जय श्री माताजी.